ओके, गुड मॉर्निंग. आवाज येतोय गुड माझा? मॉर्निंग. आवाज येतोय? हो मॅम. ओके. हो मॅम. सचिन, आवाज येतोय? हो मॅडम. हो मॅडम. ठीक आहे. आता लास्ट टाइम कोण अब्सेंट होतं? सचिन नव्हता ना? हो मॅडम. नेहा, तू होती लास्ट हो लेक्चर? मॅम, काल झालं नाही ना, काल नाही. 4चं लेक्चर झालं नाही का? नाही, काल मग 4ला. परवा होती मी. अच्छा. हा, ठीक आहे, बरोबर आहे, तू होती. क्वेश्चन पण केले होते तू यावर. ठीक आहे. तर आता तुम्ही सिलेबस वगैरे बघितलाय का? सिलेबस मध्ये आता मी पहिले हा सब्जेक्ट पूर्ण कंप्लीट करते. पहिले कन्स्ट्रक्शन सुपरवायझरचा कन्स्ट्रक्शन मटेरियल अँड प्रॅक्टिसेस मध्ये. ठीक आहे. तर आता फक्त आपलं तर मी पेज नंबर सेकंड मध्ये समजा आता आपण आलो तो रेन्फोर्समेंट पर्यंत. ठीक आहे. स्टील बार, फॅब्रिक्स अँड मेशेस, बाइंडिंग वायर्स अँड कटिंग. ठीक आहे. तर आता इन शॉर्ट थोडं याच्याबद्दल तुम्हाला सांगते, कारण त्या दिवशी हा नव्हता. हा सचिन. ठीक आहे. आता हे बघा, आपण त्या दिवशी बघितलं होतं रिमूव्हल ऑफ फॉर्मवर्क. ठीक आहे. युनिट्स ऑफ मेजरमेंट पाहिले होते. त्यानंतर होतं फॉर्मवर्क म्हणजे काय होतं, सचिन सांगू शकतो? सचिन, स्नेहा, दोघांपैकी हो मॅडम, ते हा, लाकडी पाट्या लावतात बरोबर. लोखंडी बारला. हा, कशासाठी लाकडी लावत असतो पाट्या आपण, काही किंवा पर्पज? त्याच्यामधून कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीटला बाहेर नाही पडलं पाहिजे आणि फिक्स शेप आला पाहिजे त्याच्यासाठी. जसं आपल्याला शेप पाहिजे आहे, तर त्या शेप मध्ये तो काय झाला पाहिजे, हार्ड झाला पाहिजे. ठीक आहे. आणि इनफ त्याला अशी स्ट्रेंथ आली पाहिजे. ठीक आहे. आता त्या दिवशी मी या लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं की टाइप्स ऑफ फॉर्म. आता फॉर्म आपले कुठल्या कुठल्या प्रकारचे राहतील. आता जर एखादी वॉल असेल, समजा कॉन्क्रीटची असेल, त्याच्यामध्ये आपण ब्रिक वगैरे यूज नाही करत आहे. ठीक आहे. किंवा एखादी वॉल आहे पण त्याला डिस्टन्सवर काय आहे, कंटिन्यू आपण वॉल नाही देऊ शकत. डिस्टन्सवर काय करावं लागेल, त्याला कॉलम द्यावं लागेल. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, फॉर्मवर्क लागणार आहे. आता हे व्हेरियस टाइप्स ऑफ फॉर्मवर्क्स आहेत. जर वॉल कॉलम्स अँड व्हर्टिकल साइड बीम्स असतील, ठीक आहे, तर यांच्यासाठी आपल्याला 24 ते 48 तास काय करावं लागेल, आपल्याला फॉर्मवर्क राहू द्यावं लागेल. त्याच्यानंतरच आपण काय करणार, त्या टाइम पिरियड नंतर आपण त्याला रिमूव्ह करणार. ठीक आहे. त्यानंतर स्लॅब असेल तर स्लॅबसाठी आपण 3 दिवस फॉर्मवर्क राहू देतो. ठीक आहे. नंतर बीम्स असतील तर बीमसाठी आपण 7 दिवस राहू देतो. त्यानंतर स्लॅब्सला समजा जर तुमचा स्पॅन 4.5 मीटर पेक्षा मोठा असेल, त्या दिवशी सांगितलं मी 1 वे 2 वे स्लॅब. ठीक आहे. 1 वे म्हणजे मेन रेन्फोर्समेंट एका डायरेक्शनला राहतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्पॅन कसा राहतो, एक साइडला थोडा जास्त लांब असतो. आणि 2 वे म्हणजे कसं आहे की तुम्हाला म्हणजे मोठा स्पॅन, जरा जास्तच मोठा स्पॅन. ठीक आहे. तर आता स्पॅनिंग अप टू 4.5 मीटर असेल, जर 4.5 मीटर पर्यंत जर स्पॅनिंग असेल स्लॅबचं, तर त्याला म्हणतं, त्याला लागते 7 डेज. आणि जर 4.5 मीटरच्या वर असेल तर त्याला लागते 14 दिवस. आता एक्झाम्पल मी त्या दिवशी सांगितलं होतं की जसं कार्यालय, आपलं लग्न कार्यालय जर आपल्याला बनवायचं असेल, तर आपण काय करू विचार, की आपल्याला कॉलम हे मधात नको यायला, डिस्टर्बन्सेस म्हणून. ठीक आहे. हॉल आहे तुमचा खूप मोठा आणि त्याच्यात मधात कॉलम आले, तर तुम्हाला जे स्टेजवर प्रोग्राम चालू आहे तो दिसेल का, सतत रेस्ट्रिक्शन येत राहील. म्हणून आपण काय करतोय त्या ठिकाणी, की आपलं कॉलम जे आहे आपण मग तिथनं पूर्ण टोटली काय करतो, त्यांना काढून टाकतो. आणि त्याच्या जागी आपण काय करतो, बाकी जे आहेत कॉलम बीम, जे साईडचे आहेत किंवा बीम वगैरे जे काही सगळे यूज करणार आहे, त्यांची आपण साईज थोडी वाढवून देतो. ठीक आहे. तर असा जर हे असेल, कार्यालयवाला जर समजा हे असेल, त्याच्यावर टाकलेला जर स्लॅब असेल, तर त्याला आपल्याला 14 दिवस फॉर्मवर्क काय करावं लागतं, राहू द्यावं लागतं. त्यानंतर तुमचे आर्चेस आहे किंवा बीम्स आहे, पण बीम कुठपर्यंत, जर तो 6 मीटर लांबीपेक्षा कमी असेल किंवा 6 मीटर पर्यंत असेल, तर त्याला 14 दिवस करावं लागतं. आणि 6 मीटर पेक्षा जर जास्त दिवस असेल, ठीक आहे, तर त्या बीमला आपल्याला काय करावं लागेल, 21 दिवस फॉर्मवर्क राहू द्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर सांगितलं होतं डायमेन्शन, वेल्डेड फॅब्रिक्स, लॉन्जिट्युडिनल बार आणि ट्रान्सफर्स बार. ठीक आहे. तर आता बघा, हे मेशेस होत्या. मेशेस म्हणजे आता हे स्लॅब वगैरे आपल्याला बनवायचं आहे किंवा आपल्याला फाउंडेशन बनवायचं, तर त्या ठिकाणी आपण काय करतो, अशा प्रकारच्या या जाळ्या तयार करून काय करतो, यांचा यूज करतो. आता ऍक्च्युली यांना काय केलं जातं, तारांनी एक तर बांधून ठेवलं जातं किंवा त्याला काय करून जातं, वेल्ड केलं जातं. ठीक आहे. आता लॉन्जिट्युडिनल बार म्हणजे कोणते, की जसं मी सांगितलं त्या दिवशी, की 3x5चा जर एखादा स्लॅबचा स्पॅन असेल, 3x5, ठीक आहे, तर मोठी डायरेक्शन कुठली आहे, 5 मीटर. मग अलॉंग द 5 मीटर जे पण बार्स असतील ते काय झाले, आपले मेन बार्स. ठीक आहे. आणि अलॉंग द 3 मीटर जे पण बार्स असतील तर ते काय झाले, आपले क्रॉस बार. ठीक आहे. तर आता त्यांचं कनेक्शन एकदा आपण वेल्डिंग करतो किंवा त्यांना काय करतो, आपण एका ताराने काय करतो, त्याला टाय करतो, बांधतो. ठीक आहे. आता हे झाले लॉन्जिट्युडिनल बार आणि ट्रान्सफर्स बार. त्यानंतर आहे मेश साईज. ठीक आहे. आता मेश साईज बघा वेगवेगळ्या राहतात. आता स्लॅबवरनं आपल्याला डिझायनर सांगतो की तुम्हाला
मेश साईज म्हणजे कुठली लागणार आहे. ठीक आहे. आता जसं एखादा स्लॅब आहे, स्लॅबच्या स्पॅनवर डिपेंड करतं की तुमची मेश एकदम बारीक बारीक असणार की तुमची मेश थोडी म्हणजे मोठ्या मोठ्या चौकोनांची असणार. ठीक आहे. आता तर ते राहतं जवळपास 100 mm बाय 100 mm म्हणजेच 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर राहते. ठीक आहे. तर आता त्याच्या 4 टाइप्स होत्या, एक स्क्वेअर मेश, स्ट्रक्चरल फॅब्रिक, लॉंग मेश आणि रॅपिंग फॅब्रिक्स. ठीक आहे. आता स्क्वेअर मेश म्हणजे कशी की जिचं काय आहे डिस्टन्स सारखा आहे, जसं याच्यात तुम्हाला स्क्वेअर दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे स्ट्रक्चरल फॅब्रिक. आता स्ट्रक्चरल फॅब्रिक मध्ये काय होऊ शकतं की तुमचे जे मेन बार्स आहेत, ठीक आहे, मेन बार जे आहेत ते कसे आहे क्लोजली स्पेस आहे, थोडं डिस्टन्स त्यांच्यात कसं आहे कमी आहे. आणि जे क्रॉस बार आहे, क्रॉस बार हे या फिगर मध्ये बघू शकता, इथं सांगितलं क्रॉस बार म्हणजे असे आडवे टाकले, त्यांचं डिस्टन्स तुम्ही बघू शकता 200 mm आहे. त्यांचं डिस्टन्स कसं आहे थोडं कमी आहे. आता हे कसं राहतं की एखादा स्ट्रक्चरल डिझायनर तुम्हाला देईल की डिस्टन्स किती असलं पाहिजे. ठीक आहे. तर आता हे सगळं आहे हे स्क्वेअर फॅब्रिक आपलं स्ट्रक्चरल फॅब्रिक. त्यानंतर आहे लॉंग मेश. लॉंग मेश मध्ये सुद्धा काय अशाच प्रकारे आहे, फक्त काय डिस्टन्स आणखी थोडं जास्त वाढलेलं आहे. ठीक आहे. मेन बार आहे त्यांच्यातलं डिस्टन्स कसं आहे सेम आहे. ठीक आहे. मेन बार मधलं क्लोजली स्पेस कशी आहे 100 mm डिस्टन्सवर आहे. त्यानंतर इथे पण आहे एक रॅपिंग फॅब्रिक म्हणून, हे सुद्धा काय आहे एक प्रकारे स्क्वेअर मेश सारखंच आहे. ठीक आहे. तर असे हे 4 टाइप्स होते. त्यानंतर मार्किंग आहे. आता तुम्ही एखादं मटेरियल जर बोलावलं, ठीक आहे, एखादं तुम्ही बोलावले हे रॉड वगैरे, तर त्याच्यावर काय काय असायला पाहिजे. ठीक आहे. तर त्याच्यावर काय असलं पाहिजे. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय? हो मॅम. हो मॅडम. नेटवर्क अनेबल आलं म्हणून. ठीक आहे. तर आता वेन द मटेरियल इज डिलिव्हर टू बंडल, ठीक आहे, एखाद्या बंडल मध्ये जर तुम्हाला मटेरियल आलं, आता मटेरियल कसं असू शकते, एक तर ती मेश एखाद्या प्लांटवर तयार झाली आणि तुम्हाला आली ऑन साइड. पण मेश जनरली काय करतं, जिथे स्लॅब बनत आहे तिथेच आपण बनवतो. पण एखादा जर पर्पज समजा थोडा की तिथे थोडे आपल्याला बार्स जे आहे ते थोडे आपल्याला छोट्या साईजचे पण चालतात, त्या ठिकाणी त्या मेशला काय करू शकतो आपण बांधून घेऊ शकतो बंडलच्या फॉर्म मध्ये. तर ती आपण काय करू शकतो डायरेक्ट मागवू शकतो. तर असं जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय असलं पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींवर मार्किंग काय असलं पाहिजे, तर मॅन्युफॅक्चररचं नेम असलं पाहिजे, त्या कंपनीचा काहीतरी ट्रेडमार्क असेल, एखादं साईन असेल ते त्याच्यावर असलं पाहिजे, मेश रेफरन्स नंबर असला पाहिजे, त्याची विड्थ किती आहे त्या रोलची किंवा त्याचं लेंथ किती आहे त्या रोलचा. ठीक आहे. त्याच्यातले जे वायर्स आहे ज्याची ती मेश बनलेली आहे त्याची डायमीटर काय असणार, त्यानंतर ऍक्च्युअल वेट ऑफ द रोल काय असणार. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी काय असल्या पाहिजे त्याच्यावर मार्किंग असलं पाहिजे, जे पण तुम्ही मार्क समजा बोलावलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एक बाइंडिंग वायर सांगितलं होतं. बाइंडिंग वायर्स मध्ये जसं हे वायर्स आहेत, ठीक आहे, एकदम बारीक बारीक असतात हे, त्यांच्याकडे काहीतरी इन्स्ट्रुमेंट राहते, जसं आपली पेंचेस वगैरे राहतं ना, त्यांनी ते काय करतात एकदम विदिन अ सेकंद म्हणजे 2-3 सेकंद म्हणा किंवा 1-2 सेकंदात ते काय करतात पटकन एकदम बांधून तोडून पण टाकतात त्यावेळेला. ठीक आहे. तर हे काय करतात याचे कनेक्शन बाइंड करण्यासाठी, म्हणजे दोन दोन स्टीलला कनेक्ट करण्यासाठी बाइंड करण्यासाठी आपण काय करतो याचा यूज करतोय. द वायर यूज फॉर द पर्पज ऑफ टाईंग अप्लिकेशन, बांधण्यासाठी आपण यूज करतोय इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. त्यानंतर आहे बार बेंडिंग. ठीक आहे. आता बार बेंडिंग सचिन बघितलंय का कधी हे बार बेंडिंग? हो मॅडम, पाहिला आहे. जे कशासाठी बारला करत शेप असेल ते सांगू देण्यासाठी, शकतो? वळवण्यासाठी, कशासाठी? बारला वळवण्यासाठी, आकार देण्यासाठी, म्हणजे जसं बीम तयार करतात आरसी लोखंडीचे, त्याच्यात वळवण्यासाठी वापरतात ते. बरोबर. बरं त्याला काही पर्पज असेल ना का वळवत आहे वगैरे? हो, म्हणजे पर्टिक्युलर साईजच्या शेपसाठी बीम तयार करणे वगैरे यासाठी वापरल्या जातात हे जास्त करून. आता बघ जसं आता मला हे समजा माझा हे जे होता जाडी म्हटली. हा बीम आहे ना, ठीक आहे, त्या बीमला मला मी काय केलेले हे जे उभे दिसत आहे ना हे उभे, हे काय आहे स्टिरप्स आहे. ठीक आहे. आता या स्टिरप्स मी काय केलं पाहिजे, जे माझे मेन बार मी दिलेले आहे. ठीक आहे. आता जसं मला डिझायनर काय सांगेल की तुमचा 300 बाय 300चा कॉलम आहे, त्या कॉलम मध्ये तुम्ही नंबर ऑफ बार 6 टाका, 8 टाका. ठीक आहे. 8 टाकायला सांगितले तर त्या 8ला आपल्याला अरेंज करावं लागेल आणि त्यांना एक ते बांधून राहिले पाहिजे, त्याच्यासाठी आपण काय करतोय स्टिरप यूज करतोय. स्टिरप जर आपण नुसती चौकोनी लावून दिली तर ते त्या बारला पकडून राहणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की त्यांना अशी हुक प्रोव्हाइड करावं लागेल. आता हुक म्हटलं तर शेवटी काय आलं की त्याच्यामध्ये आपल्याला बेंड करणे आलं. ठीक आहे. स्टिरप तयार करताना आपल्याला काय करावं लागेल, 4 ठिकाणी त्यांना बेंड करावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर एक डेव्हलपमेंट लेंथ म्हणून सुद्धा कॉन्सेप्ट आहे, म्हणजे तुमचा जर कॉलम आणि बीमचं कनेक्शन असेल, एखादा कॉलम आहे आणि त्याला जर बीम अटॅच होतोय
तर त्या दोघांचं एकमेकांशी इंटरलॉकिंग असलं पाहिजे. त्यासाठी आपण जे स्टील असते ना, तर त्याला आपण अशा प्रकारे बेंड देतो, म्हणजे ते काय राहतील, त्याच्याशी घट्ट पकडून राहतील या कॉलमच्या कॉन्क्रीट सोबत. ठीक आहे. तर आता ते बार बेंडिंग कॉन्सेप्ट होता. बार बेंडिंग मध्ये आता बघा ISI कोड मध्ये दिलेला आहे. समजा तुम्हाला जर अशा टाईपची बार बेंडिंग करायची असेल तर तुम्हाला लेंथ ऑफ बार तुम्ही किती घेतला पाहिजे, नाही तर काय होईल, स्टीलचा आपण खूप मोठा रॉड घेऊन घेतला आणि त्याच्या मधातून ते तसं बनवलं तर किती सगळा तो स्टील वेस्ट जाईल. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, पहिले मला मेजर करावं लागेल. जसा माझा मोठा स्टील बार आहे त्याला मी काय करेल की या फॉर्म्युल्याने काय करेल, त्याची लेंथ काढून टाकणार. मला अशा प्रकारची स्टिरअप बनवायची आहे किंवा मला अशी चौकोनी बनवायची आहे. ठीक आहे. अशी स्टिरअप बनवण्यासाठी मला लेंथ किती लागणार, तर त्याच्यासाठी मी काय करेल, हा फॉर्म्युला युज करून काय करणार, लेंथ काढून घेणार एकदाची आणि मग त्या लेंथचे मी काय करेल, खूप सगळे तुकडे तुकडे करेल त्या बारचे. ठीक आहे. म्हणजे मग मला एक काम अजून हलकं होऊन जाईल की समोर मग मला बेंड करायला समजा मग त्याच्यावर मार्किंग करता येईल, इतक्या इतक्या डिस्टन्सवर हा बेंड पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे टोटल लेंथ ऑफ बार काढू शकतो. हे ISI कोड मध्ये हे दिलेले फॉर्म्युले आहेत. ठीक आहे. आता तुमचे बेंड कसे राहते, जसा बीम असेल तर बीम मध्ये तुमच्या बारला बेंड असे राहतील, एखाद्या कनेक्शनला असे राहतील. तर हे सगळ्या वेगवेगळ्या पर्पज साठी दिलेले आहे. ठीक आहे. तर आता बघा, जसं आता हुक लेंथ आहे, ही लेंथ. ठीक आहे. ही जी अटकवायसाठी हे केलेली आहे ना, समजा आता तुमचा एखादा कॉलम आहे. ठीक आहे. कॉलमला तुम्ही वरून पाहताय, याच्यात नंबर ऑफ बार्स किती आहे, 4 यूज केलेले आहेत. तर मी स्टिरअप इथे यूज केली. स्टिरअप माझी आणखी काय राहील, थोडी वर डिस्टन्सवर राहील, आणखी वर डिस्टन्सवर राहील, म्हणजे अशी जाळी राहील आणि काहीतरी 10 सेंटीमीटर नंतर पुन्हा अजून अशी जाळी येईल, पुन्हा 10 सेंटीमीटर नंतर अशी जाळी येईल, असं वर स्ट्रक्चर जात राहील. तर पहिले काय होईल, हुक जर इथं असेल तर नेक्स्ट टाइम जी मी जाळी वर लावत आहे तर त्याची हुक इथं येणार, नंतरची हुक इथं येणार, म्हणजे ते काय होत राहील, इंटरलॉकिंग होत राहील. एका साईडने मी त्यांचं हुकिंगचं हे पोर्शन ठेवणार नाही. ठीक आहे. तर आता ह्या काही स्टँडर्ड लेंथ आहे, म्हणजे जर समजा तुम्ही अँगल देत असाल, ठीक आहे, हुक लेंथ आहे इज इक्वल टू 90 और 75 mm. ठीक आहे. तर आता हे डी म्हणजे डायमीटर ऑफ बार राहतो हुक लेंथ काढायसाठी. त्यानंतर आहे 45 डिग्री बेंड लेंथ काढायसाठी. त्यानंतर 90 डिग्री जर बेंड असेल, ठीक आहे, 90 डिग्री म्हणजे कसा, असा आला आणि 90 डिग्रीचा काय झाला, त्याच्यामध्ये बेंड झाला, तर त्या बेंडसाठी काय डिस्टन्स आहे, तर 2D आहे. त्यानंतर 45 अँगल म्हणजे हे अशा प्रकारे. ठीक आहे. असं बघू शकता इथे काय झालेलं आहे, हा असा आला आणि 45च्या अँगलनी काय झाला, तो असा तिरपा केला आपण. ठीक आहे. 135चा अँगल म्हणजे काय होतं की 90 पेक्षा तो थोडा जास्त राहील. ठीक आहे. तर आता हे सगळ्या लेंथ काढायसाठी हे फॉर्म्युले आहेत. 2D 3D. डी म्हणजे काय आहे, तर डायमेन्शन ऑफ बार. तुमचा 8 mm चा बार आहे, तुमचा 10 mm चा बार आहे, तुमचा 12 mm चा बार आहे, त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. तर आता हा, व्हॉट इज हुक लेंथ अँड व्हाय इट इज प्रोव्हाइडेड. ठीक आहे. आपण हुक लेंथ का देतो आहे, प्रोव्हाइड सफिशियंट एक्सटेन्शन. त्यांनी काय होतं की ते आपल्या कॉलमला बकल होऊ देत नाही, आपल्या कॉलमला ते बेंड होऊ देत नाही. ठीक आहे. प्रोव्हाइड सफिशियंट एक्सटेन्शन ऑफ द लेंथ ऑफ बार बियॉन्ड द पॉइंट वेअर द स्टील इज रिक्वायर्ड टू डेव्हलप अ यील्ड स्ट्रेस. दिस लेंथ मस्ट बी ऍटलीस्ट इक्वल टू इट्स डेव्हलपमेंट लेंथ. ठीक आहे. आता मेन पर्पज काय आहे आपला त्याचा, की ते आपल्या कॉलमला काय नाही होऊ देत, बकल होऊ देत नाही. ठीक आहे. त्यानंतर आता वेल्डिंग ऑफ बार्स आहे. आता त्या दिवशी सांगितलं वेल्डिंगच्या आपल्याला व्हेरियस मेथड्स आहे. ठीक आहे. 3 टाइप्सच्या वेल्डिंग आहे. ठीक आहे. आता एक राहतं गॅस वेल्डिंग. आता बघा टाइप्स ऑफ 3 वेल्डिंग्स आहेत, जसा SMAW शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग. ठीक आहे. या ठिकाणी काय केलं जातं, एखाद्या मेटलचा यूज केला जातं तुमची ती वेल्डिंग करण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आहे गॅस मेटल आर्क वेल्डिंग. त्याच्यामध्ये काय गॅसचा यूज केला जातो आहे तुमच्या एक सरफेस दुसऱ्या सरफेसला चिपकवण्यासाठी. त्यानंतर FCAW आहे फ्लक्स कोअर आर्क वेल्डिंग. ठीक आहे. तर आता ह्या 3 टाइप्सच्या मेथड आहे वेल्डिंग ऑफ बार्स. जर बार आपल्याला वेल्ड करायचे असेल, त्या बार्सचा यूज करून आपण काय करू शकतो, घरात आपल्या बिल्डिंगचं मेन जे गेट आहे त्यांचं हे करू शकतो, किंवा आपल्या स्टेअर केसला जे पण रेलिंग राहतं ज्याच्या आधारे आपण काय करू शकतो, आधार घेऊन घेऊन वर चढू शकतो, तर त्या सुद्धा कशा असतात, वेल्डेड असतात. ठीक आहे. एक डिझाईन ठरवतो आणि त्याला वेल्डिंग केल्या जाते. तर त्या वेल्डिंग या 3 मेथड्सनी, म्हणजे या 3 पैकी कुठल्याही टाइप्सनी केल्या जातात. ठीक आहे. एक हे बार बेंडिंग मशीन आहे, ही जवळपास 80 ते 90 हजाराची असते. ठीक आहे. आता जनरली काय प्रिफर केलं जातं, मी तर साईटवर म्हणजे हेच बघितलं आहे. ठीक आहे, की अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, बेंड केलेलं आहे. पण आता मार्केटला अशा सुद्धा मशीन्स यूज म्हणजे आहे, एकतर या इलेक्ट्रिसिटीवर राहतील किंवा याच्यामध्ये आपण डिझेल पेट्रोल टाकून याला आपण चालवू शकतो. ठीक आहे. तर या बेंडिंग मशीन्स राहतात मार्केटला, की याला तुम्हाला तुमच्या बारला कोणता अँगल द्यायचा आहे, किती डिग्रीचा अँगल द्यायचा आहे, हे तुम्ही इझिली याच्यावर काय करू शकता, देऊ शकता. त्यानंतर होतं मिनिमम कव्हर आपण किती दिलं पाहिजे. ठीक आहे. तर मिनिमम क्लिअर कव्हर ऑफ द बीम शुड बी 25 mm अँड द कॉलम शुड बी 40 mm म्हणते. ठीक आहे. आता मिनिमम कव्हर म्हणजे काय होते, स्नेहा सांगू शकते का?
तू होती त्या दिवशी लेक्चरला. काय असेल मिनिमम कव्हर म्हणजे? हॅलो मॅम. हा हा बोल. मिनिमम कव्हर म्हणजे काय असेल, म्हणजे थोडं सांगू शकते काही रफ? त्याचं मिनिमम कव्हर म्हणजे हा त्यावर जे कव्हर असते त्याच्यापासून म्हणजे हॅलो. थोड्या अंतरावर, म्हणजे त्याचं 15 mm म्हणजे म्हणजे थोडं दूर असलं पाहिजे त्याच्यापासून. हा सचिन सांगू शकतो? सांगू शकतो का? बघा आता जसा हा आपला एखादा बीमचा क्रॉस सेक्शन आहे, ठीक आहे, किंवा आपण कॉलमला वरून बघत आहे असं असं कन्सिडर करा. तर याला काय आहे, ही स्टिरअप लावलेली आहे, ठीक आहे. ही ग्रीन कलरची जी दाखवली असं समजा की ही स्टिरअप आहे लोखंडाची, ठीक आहे. आणि गोल गोल काय आहेत, आपले मेन बार्स आहेत, ठीक आहे. आता या स्टिरअप पासून आपलं मटेरियल आणखी किती बाहेर असलं पाहिजे, म्हणजे जे आपण फॉर्मवर्क लावतोय ना, तर मग मी पाट्या काय करेल, या या डिस्टन्सला ते फॉर्मवर्क लावणार, ठीक आहे. म्हणजे या स्टिरअप पासून ते किती डिस्टन्स असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे कव्हर प्रत्येकासाठी वेगवेगळं राहतं, बीमसाठी, कॉलमसाठी, ठीक आहे. तुमचा स्लॅब असेल, स्टेअर केस असेल, फुटिंग असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी कसं राहतं, वेगवेगळी राहते व्हॅल्यू, ठीक आहे. आता क्लिअर कव्हर आपण कोणत्या गोष्टीला किती द्यायला पाहिजे? द मिनिमम क्लिअर कव्हर ऑफ द बीम शुड बी ऍटलीस्ट 25 mm. जर तुमचा बीम असेल, ठीक आहे, बीमला किती देतो आपण? 25 mm चा कव्हर. म्हणजे तुम्ही मेन बार लावले, त्याला स्टिरअप्स लावल्या, मेन बार आहे आणि मेन बारला जे स्टिरअप्स आहे, ठीक आहे, या स्टिरअप्सला मग काय असणार की तुमचं फॉर्मवर्क किती तुम्ही टाकणार, म्हणजे त्याच्यात तुमचं कॉन्क्रीट कसं, हे जे सगळं आहे हे झालं, याच्यात बसू शकणार कॉन्क्रीट, ठीक आहे. तर आता हे झालं क्लिअर कव्हर. तुमचं कॉन्क्रीट तर आतमध्ये आहे, पण या स्टिरअपच्या बाहेर किती डिस्टन्स असलं पाहिजे ते तुमचं क्लिअर कव्हर आहे. द मिनिमम क्लिअर कव्हर फॉर बीम, बीम असेल तर 25 mm, कॉलम शुड बी 40 mm. जर तुमचा कॉलम असेल तर त्या ठिकाणी आपण क्लिअर कव्हर किती घेतोय? 40 mm घेतोय. द मिनिमम क्लिअर कव्हर ऑफ द स्लॅब शुड बी, जर तुमचा स्लॅब असेल, स्लॅबवर जर आपण ती जाळी टाकली, ठीक आहे, तर त्या जाळीच्या आपण किती वर त्याला थिकनेस देऊ शकतो? 15 mm देऊ शकतो. आणि जर आपल्याला खूपच सेफ्टी पाहिजे असेल आणि इकॉनॉमी नसेल अचीव करायची, म्हणजे आपल्याला थोडं स्वस्त नाही पडू द्यायचं आहे, तर त्या ठिकाणी आपण काय करू, 20 mm ची त्याला क्लिअर कव्हर देऊ स्लॅबला, ठीक आहे. द मिनिमम क्लिअर कव्हर फॉर फुटिंग शुड बी अबव 50 mm. फुटिंग बघा, फुटिंगच मेन तुमच्या घराचा पाया आहे, ठीक आहे. जिथनं काय होतो की कॉलमला सपोर्ट मिळतो आणि कॉलम तुमचे वर येऊन तुमची त्याच्यावर बीम रेस्ट करतात आणि मग तुम्ही वॉल कन्स्ट्रक्ट करता, ठीक आहे. तर हे मेन काय आहे, फुटिंग. मग फुटिंगला कसं असलं पाहिजे, एकदम तुमची फुटिंग स्ट्रॉंग असली पाहिजे. त्याच्यामुळे द मिनिमम क्लिअर कव्हर फॉर द फुटिंग शुड बी अबव द 50 mm, ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारचे कव्हर्स आहेत, ठीक आहे. कॉन्क्रीट कव्हर आहे, जसं आता फुटिंग असेल तर 50 mm, रॅप फाउंडेशन असेल, फाउंडेशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते तुम्हाला आहे नाही इन डिटेल एवढं, ठीक आहे. तर रॅप फाउंडेशन मध्ये सुद्धा काय राहतं, 50 mm चं कव्हर. त्यानंतर रॅप फाउंडेशन ऍट द बॉटम साइड, ठीक आहे. तर हे बॉटमला मग राहतं 75 mm चं. बीम असेल तर किती राहतं, ठीक आहे. कॉलमला किती? 40 mm. शिअर वॉल, शिअर वॉल म्हणजे मी त्या दिवशी सांगितलं, जशी आपली लिफ्ट वगैरे राहतं ना, तर लिफ्ट एखाद्या बिल्डिंगला जर ऑब्झर्व केली असेल तर लिफ्टचा जो स्पेशल पोर्शन बनवला जातो, त्याला जे 3 साईडला वॉल राहतात, त्या वॉल आपल्या वीट आणि याची नाही राहत, वीट आणि मोटरची नाही राहत. ती टोटली वॉल कशी राहते, जसा तुमचा कॉलम आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, फक्त कॉन्क्रीट आहे आणि रेनफोर्समेंट आहे, बार्स आहे, ठीक आहे. तर ती जी वॉल राहते लिफ्टला 3 साईडनी जी वॉल राहणार, ती वॉल कशाची असते? पूर्ण आरसीसी कॉन्क्रीटची. म्हणजे कॉन्क्रीट आणि त्याच्यामध्ये काय राहणार, तर रेनफोर्समेंट राहणार, बार्स राहणार. जसा तुमचा कॉलम तुम्ही हे करता तशा प्रकारे, जसा स्लॅब आहे असं समजा की स्लॅब उभा आहे पूर्ण, ठीक आहे. जशी 5 मजली असेल लिफ्ट, ठीक आहे, 5 मजली जर लिफ्ट जात असेल पूर्ण, तर तुमची ती 5 मजली पण ती ओव्हरऑल भिंत कशाची बनलेली राहील, तर कॉन्क्रीट मिक्सचरची. आणि त्याच्यात काय असणार, ठिकठिकाणी डिस्टन्सवर रेनफोर्समेंट असणार, बार्स असणार, ठीक आहे. तर आता ते झाली शिअर वॉल. शिअर वॉलला जर क्लिअर कव्हर तुम्हाला द्यायचं असेल तर ते किती राहणार? 25 mm. बीम्सला 25 mm, स्लॅबला 15 mm, फ्लॅट स्लॅबला 20 mm, स्टेअर केसला 15 mm. आणि रिटेनिंग जर वॉल असेल, ठीक आहे, रिटेनिंग वॉलला 20 किंवा 25. वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर असेल एखादं, जिथं वॉटर बॉडी आहे, म्हणजे पाण्याचा कन्सल्ट येतो आहे, ठीक आहे, पाणी अडवण्यासाठी जर आपण एखादं काहीतरी टेम्पररी स्ट्रक्चर तयार करत असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला 20 ते 30 mm त्या कॉन्क्रीटची काय करावं लागेल, लेअर द्यावं लागेल. जिथे आपण रेनफोर्समेंट आहे तिथून ती लेअर कंटिन्यू राहील, ठीक आहे. आणखी एक कन्सेप्ट आहे तुमच्या याच्यामध्ये,
बरं स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे? हो मॅम. दिसत आहे की दिसत नाही? हो दिसत आहे. दिसत आहे ना? हा बघा, एक आता कन्सेप्ट आहे रेनफोर्समेंट नंतर ई म्हणून आहे लाईम कॉन्क्रीट. ठीक आहे, तर लाईम कॉन्क्रीट म्हणजे काय होतं, कोणी सांगू शकतो? लाईम कॉन्क्रीट, लाईम ते जे कॉन्क्रीट मॅडम आहे पीओपी केलं जातं त्याला म्हटलं जातं काय? नाही, पीओपी नाही, पीओपी नाही. लाईम. जसं आपण आपलं कॉन्क्रीट मिक्सचर बनवतो ना, ज्याच्यामध्ये काय राहतं, रेती राहते, सिमेंट राहते, ऍग्रिगेट्स राहते, ठीक आहे, वॉटर राहते. ठीक आहे, तर आता ते झाले कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट. ठीक आहे, आता सिमेंटच्या सारखं काय राहतं, आपला चुना राहतो बारीक. ठीक आहे, तर आपण जर चुना सुद्धा ऍड करत असू, सिमेंट रिप्लेसमेंट ऑफ द सिमेंट, एक तर थोडंसं सिमेंट राहील किंवा सिमेंट आपण टोटली काढून टाकलं, त्या ठिकाणी आपण काय केलं, यूज लाईम केलं. जर जुने घरं बघितले ना, तर जुन्या घरांमध्ये जी माती वगैरे राहायची ना, तर त्याच्यात चुना ऍड करायची. ठीक आहे, कन्स्ट्रक्शनच्या वेळी समजा ते माती आपण कशासाठी यूज करत होतो, विटांच्या मधात भरायला माती यूज करायचो, तर ते स्ट्रॉंग इनफ राहिली पाहिजे ती माती, त्याची स्ट्रेंथ चांगली राहिली पाहिजे, म्हणून आपण त्याच्यात लाईम मिक्स करायचो, चुना मिक्स करत होतो. ठीक आहे, तर तसाच हा कन्सेप्ट आहे लाईम कॉन्क्रीट म्हणून. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय काय राहतं, लाईम कॉन्क्रीट इज द कंपोजिट मिक्सचर ऑफ काय आहे, लाईम ऍज अ बाइंडिंग मटेरियल. जसं आपण सिमेंट यूज करतो बाइंडिंग मटेरियल म्हणून सिमेंट कॉन्क्रीट मिक्सचर मध्ये, तशा प्रकारे आपण इथं काय करतोय, लाईमचा यूज करतोय ऍज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून. एकदम फाईन पावडर फॉर्म मध्ये असतं, याला जर आपण पाणी टाकलं त्याची प्युरी होऊन जातं. ते काय करेल, तुमच्या रेतीला, तुमच्या गिट्टीला काय करेल, बांधून ठेवण्याचं काम करेल. तर त्या प्रकारे हे काय, लाईम कॉन्क्रीट, इट इज अ कंपोजिट मिक्सचर ऑफ लाईम ऍज अ बाइंडिंग मटेरियल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय काय असणार, सँड ऍज अ फाईन ऍग्रिगेट अँड ग्रॅव्हल ऍज अ कोर्स ऍग्रिगेट इन द अप्रोप्रिएट प्रपोर्शन. तर त्याचं काहीतरी प्रपोर्शन राहतं. तर हा परत सांगा मॅम. हा बघ, जसं आपलं सिमेंट कॉन्क्रीट राहतं ना, ठीक आहे, सिमेंट कॉन्क्रीट हा. म्हणजे काय राहतं, की आपल्या याच्यात सिमेंट राहते, रेती राहते, ऍग्रिगेट्स राहतात आणि पाणी राहते. ठीक आहे, आता सिमेंट कॉन्क्रीटचा तू कुठे युज करणार, जसं तुला कॉलम मध्ये मटेरियल फिल करायचंय, तू फॉर्मवर्क तयार केलं, रेनफोर्समेंट लावले, बार्स वगैरे लावले, आता तुला त्याच्यात जर मटेरियल टाकायचं आहे, तर तू काय युज करणार, सिमेंट कॉन्क्रीट मिक्सचर युज करते. ठीक आहे, तसंच हे लाईम कॉन्क्रीट आहे, फक्त तिथं तू सिमेंट, गिट्टी, रेती यूज करत आहे आणि पाणी यूज करत आहे. तर या ठिकाणी आपण काय करत आहे, लाईम कॉन्क्रीट म्हणजेच काय आहे, मी सिमेंटच्या जागी काय करत आहे, लाईम यूज करत आहे, म्हणजेच काय करत आहे, चुना यूज करत आहे. व्हाईट कलरचा चुना पाहिला ना स्नेहा, हा कळलं का? हो मॅम, हा समजलं आता ते. ठीक आहे, तर लाईम कॉन्क्रीट म्हणजेच काय आहे, त्याच्यामध्ये तुझं लाईम आहे म्हणजे चुना आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये सँड आहे म्हणजेच रेती आहे आणि फाईन ऍग्रिगेट आहे, छोटे छोटे ऍग्रिगेट्स आहेत. अँड द ग्रॅव्हल ऍज अ कोर्स ऍग्रिगेट, आणि कोणते जर मोठे ऍग्रिगेट्स असतील तर ते ग्रॅव्हल म्हणून समजा. इन द अप्रोप्रिएट प्रपोर्शन, ते कसे राहतील, एकदम प्रपोर्शन मध्ये राहतील. ठीक आहे, तर लाईम कॉन्क्रीट मिक्स रेशो डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ कन्स्ट्रक्शन. आता तुमचं कन्स्ट्रक्शन कसं आहे त्यावर डिपेंड करेल की तुमचं लाईम कॉन्क्रीटचं मिक्सरचा जो रेशो घेताय आपण, म्हणजे सँड किती असली पाहिजे, ऍग्रिगेट किती असलं पाहिजे, ठीक आहे, लाईम किती असली पाहिजे. तर याचं प्रपोर्शन आपण कशावर घेतो, की तुमचं कन्स्ट्रक्शन वर्क कसं आहे, तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कवर एकदम चांगली स्ट्रेंथ पाहिजे आहे, की स्ट्रक्चर एकदम लोअर क्वालिटीचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यावर डिपेंड करतं म्हणते. बट इन द जनरल इट कॅन बी टेकन अप टू 1:2. सचिन थोडं म्यूट करून दे, आवाज खूप येतोय. हा ठीक आहे, तर आता लाईम कॉन्क्रीट मिक्स रेशो डिपेंड्स ऑन द टाइप ऑफ द कन्स्ट्रक्शन, बट इट इज जनरल इट कॅन बी टेकन अप टू 1:2 रेशो. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय म्हणते, फॉर द लाईम, सँड अँड रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, 1:2 म्हणजे काय आहे, तर एक पोतं जर लाईम घेत असेल मी, तर 2 पोते काय घेते, रेती घेते रिस्पेक्टिव्हली, अँड अप टू 1:2 रेशो फॉर द लाईम अँड कोर्स ऍग्रिगेट रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आणि जनरली हा रेशो यूज करतो म्हणते 1:2 रेशो किंवा 1:3 रेशो. 1:3 रेशो असेल तर फॉर द लाईम अँड द कोर्स ऍग्रिगेट रिस्पेक्टिव्हली. बरं, हा कन्सेप्ट लक्षात येतोय स्नेहा? स्नेहा आणि सचिन लक्षात येत आहे का?
हो मॅम येते ना. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा, the lime concrete had wide application in the construction before the trend using cement as a binding material. आता सिमेंट जेव्हा आलं, सिमेंटच्या आधी काय करायचे, लाईमचाच यूज करायचे, चुन्याचा यूज करत होते. ठीक आहे, ऍज अ बाइंडिंग मटेरियल म्हणून. नाऊ अ डे लाईम कॉन्क्रीट इज ऑल्सो यूज ऍज अ कॅपिलरी ब्रेक बाय लेईंग ऑन द टॉप ऑफ द इन्सुलेशन बेस विच इज वेपर परमिएबल. बघा आता या फिगर मध्ये बघू शकता, जसं हे लाईम कॉन्क्रीटचं काय, लाईम कॉन्क्रीटचं हे एखादा समजा स्ट्रक्चर आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. तर आता एक मिनिट, पूर्वी बघा जसं रोमनचे हे कन्स्ट्रक्शन दाखवलेलं आहे युजिंग द लाईम कॉन्क्रीट. हे जे काही केलेले आहे, समजा जसं आता आपण विटांमध्ये काय करतोय, मोर्टार भरतो आहे, त्या ठिकाणी काय करायचं, मोर्टारमध्ये काय होतं आपलं, सिमेंट आणि बारीक सँड होती. ठीक आहे, रेती होती. पण आता इथे काय आहे की इथे लाईमचा यूज केलेला आहे, लाईम आणि काय घेतलेलं आहे, बारीक रेती घेतलेली आहे. तर त्यांचा यूज केलेला आहे, हे जसे हे स्ट्रक्चर बनवलेले आहे यांच्या मधात फिल करण्यासाठी. ठीक आहे, रोमन कन्स्ट्रक्शन युजिंग द लाईम कॉन्क्रीट. पहिले सिमेंट येण्यापूर्वी लाईमच यूज करायचे. इट इज वेल नोन ॲज द 5,000 years and widely used for the construction work for over all the world before the replacement of the lime with the cement. सिमेंटच्या अगोदर काय करायचे, लाईमच यूज करायचे. ठीक आहे. त्यानंतर हा बघा, हे अशा प्रकारचं दिसतं, लाईम कॉन्क्रीट विथ वोल्कॅनिक रॉक एम्बेडेड विदिन. ठीक आहे, जसा हा एखादा लाईमचा हा रॉक आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, लाईम कॉन्क्रीटचा एखादा बनवलेला हा काय आहे, दगड आहे. हे अशा प्रकारे दिसतो, समजा त्याचं एखादं स्ट्रक्चर तुम्ही बनवलं तर. ठीक आहे. आता ऍक्च्युली लाईम काय आहे, आपलं लाईम म्हणजेच आपला चुना. इट इज अ ग्रेट बाइंडिंग मटेरियल. त्याच्यात प्रॉपर्टी कशा आहे की तो बाइंड करण्याचं, जसं सिमेंट काम करतो तसंच हा काय करतो, हा सुद्धा वर्क करतो. तर यालाच दुसरं नाव काय आहे, इन म्हणजे सायंटिफिक नेम काय आहे, तर कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3. वेन हिटेड टू द टेम्परेचर ऑफ, त्याला जर तुम्ही टेम्परेचर दिलं 1100 डिग्री सेल्सिअस पर्यंत, ठीक आहे, तर ते काय करतं, आपल्याला क्विक लाईम देतं, CaO आणि कार्बन डायऑक्साईड देतं. द क्विक लाईम इज व्हेरी प्युअर फॉर्म ऑफ द लाईम अँड हायली रिएक्टिव्ह इन नेचर, दस इट कॅन नॉट बी स्टोअर फॉर द मोर दॅन 1 वीक. ठीक आहे. तर आता बघा, याचे काही हे आहेत, समजा इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन ऑफ लाईम. बघा, लाईम मध्ये वॉटर ऍड करून आपण काय करू शकतो, याचं स्लॅकिंग ऑफ लाईम म्हणतात. स्लॅकिंग म्हणजेच काय आहे की आपण त्या लाईम मध्ये काय केलेलं आहे, पाणी ऍड केलेलं आहे फॉर द पर्पज ऑफ हायड्रेशन राहतं, म्हणजे त्याच्यातली हीट निघून जाण्यासाठी. जर कधी ऑब्झर्व केलं असेल, चुन्यामध्ये आपण पाणी जर टाकलं तर एकदम त्यातनं थोडी वाफ निघतं, म्हणजेच काय होतंय की आपण तिथं हायड्रेशन प्रोसेस काय करतोय, रिमूव्ह करतोय. ठीक आहे, तिथली जी हीट आहे त्या लाईम मध्ये ती काय करतोय, आपण रिमूव्ह करतोय. त्या प्रोसेसला म्हणतात स्लॅकिंग. ठीक आहे. इंडस्ट्रियल क्लासिफिकेशन. आता बघा, 2 टाईप्सच्या लाईम आहेत, एक आहे फॅट लाईम. ठीक आहे, फॅट लाईम आहे, आणि एक आहे हायड्रोलिक लाईम. ठीक आहे. आता फॅट लाईम म्हणजे कुठली आहे, जसं लाईम विथ क्ले इम्प्युरिटीज लेस दॅन 5%. ठीक आहे, एखादा म्हणजे चुनाच आहे असं म्हणता येईल. ठीक आहे, लाईम आहे पण त्याच्यामध्ये काय आहे की लेस दॅन 5% त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज आहे. कशाच्या इम्प्युरिटीज आहेत, क्ले म्हणजे माती, त्याच्यामध्ये काय 5% पेक्षा कमी आहे, कॉल्ड ॲज द फॅट लाईम. ठीक आहे, 95% प्युअर लाईम आहे ती, आणि त्याच्यामध्ये 5% पेक्षा कमी काय आहे, माती आहे ऍज अ इम्प्युरिटी म्हणजे. ठीक आहे, तर हेन्स लॅकिंग ऑफ टाईप हिज हायली वायग्रस अँड व्हॉल्यूम इन्क्रीजेस अप टू 2.3. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे टाईप, समजा एक आहे फॅट लाईम आणि दुसरी आहे हायड्रॉलिक लाईम. हायड्रॉलिक लाईम म्हणजेच काय, लाईम विथ द क्ले इम्प्युरिटी लेस दॅन 30%. ठीक आहे, याच्यामध्ये इम्प्युरिटी किती आहे, फॅट लाईम मध्ये इम्प्युरिटी आहे लेस दॅन 5%. ठीक आहे, आणि याच्यामध्ये इम्प्युरिटी किती आहे, तर याच्यात लेस दॅन 30%. ठीक आहे, तर ही झाली हायड्रॉलिक लाईम. 5% पेक्षा कमी इम्प्युरिटी म्हणजे तुमची फॅट लाईम, 30% पेक्षा कमी इम्प्युरिटी म्हणजे 5 ते 30च्या मधात असेल तर ती झाली हायड्रॉलिक लाईम. ठीक आहे. त्यानंतर एक पुअर लाईम आहे. पुअर लाईम म्हणजेच काय आहे, लाईम विथ द क्ले इम्प्युरिटी ग्रेटर दॅन 30%. 30% पेक्षा जर जास्त इम्प्युरिटी असेल, ठीक आहे, माती तुमची त्या चुन्यामध्ये जर 30% पेक्षा जास्त क्ले असेल तर ती कशी झाली, पुअर लाईम. ठीक आहे, इट इज ब्राउनिश इन व्हाईट इन कलर. ती कशी राहतं म्हणते, ब्राउनिश इन व्हाईटिश इन कलर राहतं. ठीक आहे. तर आता प्रपोर्शन ऑफ लाईम कॉन्क्रीट आहे. ठीक आहे, आता समजा तुम्हाला मिक्सिंग करायचं आहे, तर आता जनरली प्रपोर्शन कोणते यूज करतात म्हणते, 1:1 किंवा 1:3 लाईम अँड कोर्स ऍग्रिगेट बाय द व्हॉल्यूम. ठीक आहे, आता एक तर 1 पोतं लाईम किंवा 1 पोतं कोर्स ऍग्रिगेट किंवा 1 पोतं लाईम अँड 3 पोते काय, कोर्स ऍग्रिगेट. हे प्रपोर्शन घेतो आपण बाय व्हॉल्यूम, किंवा 1:1 किंवा 1:3 लाईम अँड सँडचा आपण हे काय घेतो बाय व्हॉल्यूम. हे प्रपोर्शन आपण काय करतोय, यूज करतोय जर आपल्याला लाईम कॉन्क्रीट बनवायचं असेल तर. आता त्याच्या मिक्सिंगच्या प्रोसिजर सांगितलेलं आहे.
जसं याच्यामध्ये फर्स्ट काय केलं आपण की फर्स्ट आपण सँड अँड लाईम आर मिक्स, आपली जी काही रेती असणार बारीक रेती ती आपण घेतली आहे आणि काय केलेली आहे सँड आणि लाईमला मिक्स केलेलं आहे टू फॉर्म अ मोर्टार बाय ऍडिंग अ रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ वॉटर वेन इट. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतोय इथे पहिले काय घेतोय रेती घेतो आहे आणि रेतीमध्ये काय करतोय हे लाईम मिक्स करतोय आणि त्याला एकजीव बनवतोय आणि त्या एकजीव बनवून आपण काय करतोय त्याच्यामध्ये नंतर ऍग्रीगेट टाकतोय आणि जे काही आपलं प्रपोर्शन नुसार जे काही आपण वॉटर सिमेंट रेशो काढून काय केलेलं आहे पाण्याचं प्रमाण घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये मिक्स करतो आहे. तर आफ्टर दॅट कोर्स ऍग्रीगेट अँड प्रिपेअर्ड मोर्टार आर मिक्स थोरोली इन द मेकॅनिकल मिक्सर. एक तर मेकॅनिकल मिक्सरचा यूज करेल जसं तुम्ही ड्रम वगैरे बघितलं असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं मिक्सिंग केलं जातं बाय ऍडिंग द प्रपोर्शनेट अमाऊंट ऑफ वॉटर. ठीक आहे इन द बॅचेस अंटिल द गुड कन्सिस्टन्सी ऑफ मिक्स इज फॉर्म दॅट मोर्टार शुड नॉट टेंड टू सेपरेट फ्रॉम द मोर्टार. ठीक आहे. जसं लाईमला आणि रेतीला काय केलं आपण एकजीव बनवलं आणि मग त्याच्यामध्ये ऍग्रीगेट टाकली. ठीक आहे गिट्टी टाकली आणि मग त्याच्यामध्ये काय करतोय आपण एखाद्या याच्यामध्ये आपण त्या ड्रम मध्ये टाकून त्याला काय करतोय आपण रोटेट करतोय आणि त्याच्यात आपल्याला जितकी अमाऊंट ऑफ वॉटर टाकायची आहे ते आपण त्याच्यात काय करतोय ऍड करतोय. ठीक आहे. आता हे अशा प्रकारचे लाईम कॉन्क्रीट बॅचिंग प्लांट जिथे हे बनवलं जातं हे प्लांटची फिगर दाखवलेली आहे. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज ऑफ लाईम कॉन्क्रीट आहे. आता काही प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. ठीक आहे. आता प्रॉपर्टीज काय आहे तर लाईम कॉन्क्रीट प्रोव्हाइड्स गुड वर्केबिलिटी अँड हॅज अ डिझायर्ड प्लास्टिसिटी. हे कसं आहे वर्केबल आहे त्याला तुम्ही जे शेप पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही त्याला कन्वर्ट करू शकता. त्याला डिझायर्ड प्लास्टिसिटी आहे म्हणजे तो हार्ड होतो. एक डिझायर्ड त्याला अशी स्ट्रेंथ येतं. इट प्रिव्हेंट्स द सबसॉइल डॅम्पनेस ड्यू टू द सर्टन लेवल ऑफ वॉटरप्रूफिंग प्रॉपर्टी. त्याच्यामध्ये काहीतरी वॉटरप्रूफिंग प्रॉपर्टी आहे म्हणजे तो काय करत नाही पाणी ऍब्झॉर्ब करत नाही किंवा पाण्याला जास्त वेळ तो हे नाही करत म्हणजे पटकन त्याची पाण्याची वाफ होऊन जाईल पाण्याच्या जर ते कन्सल्ट मध्ये आलं तर. त्याच्यामुळे हे काय करतं म्हणते की तुमच्या सॉइल मध्ये काय नाही असू शकत ओलावा म्हणजे मॉइश्चर नाही असू देणार. इट रेजिस्ट द वेदरिंग इफेक्ट. ते काय करतं लाईम कॉन्क्रीट जर तुम्ही एखाद्या स्ट्रक्चर मध्ये युज केलेला आहे तर ते स्ट्रक्चर काय करेल म्हणते रेजिस्ट करेल वेदरिंग इफेक्टला. वेदर म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा याच्यामुळे जर कुठला अफेक्ट होणार असेल तर तो अफेक्ट तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चरवर बघायला नाही मिळणार. ठीक आहे. द बेसेस कन्स्ट्रक्शन विथ द लाईम कॉन्क्रीट बिअर्स सफिशियंट लोड. ठीक आहे. जर एखादा आपण बेसमध्ये जर कन्स्ट्रक्शन केलं बेस त्याच्यामध्ये लाईम कॉन्क्रीट जर यूज केलेलं असेल तर ते काय करू शकतं सफिशियंट लोड बिअर करू शकतं. इट नीड्स मोर टाइम फॉर सेटिंग. त्याला थोडं सेट व्हायला म्हणजे हार्ड व्हायला काय लागतं म्हणजे थोडा वेळ लागतो आहे. इट अटेंड्स द व्हेरी लेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऍट द इनिशियल स्टेज ऑफ सेटिंग. याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ गेन करण्याला थोडं काय म्हणते इनिशियल स्टेज ऑफ द सेटिंग. इट अटेंड्स व्हेरी लेस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. ठीक आहे. हे थोडं काय करतं म्हणते इनिशियल स्टेजला म्हणजे थोडंसं हार्ड झाल्यानंतर ते त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कशी आहे थोडी कमी असते म्हणते. जसं कॉन्क्रीट मिक्सचरची राहणार तशी त्याच्यापेक्षा थोडी याची कशी असणार कमी असणार. लाईम इज चीपर दॅन अवेलेबल इझिली. हे सिमेंट पेक्षा लाईम कसं आहे चुना स्वस्त आहे आणि इझिली काय म्हणते अवेलेबल पण असतं. लाईम कॉन्क्रीट इज एन्व्हायरमेंट फ्रेंडली. ठीक आहे. एन्व्हायरमेंटशी त्याचा कुठलाही म्हणजे घातक नाही आहे एन्व्हायरमेंटला. इट रिक्वायर्स लेस एनर्जी फॉर द प्रोडक्शन ऑफ लाईम अँड इमिट्स द लेस कार्बन डायऑक्साईड थ्रू द कार्बोनेशन प्रोसेस कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल पोर्टलँड सिमेंट. म्हणजे पोर्टलँड सिमेंट बनवायसाठी आपल्याला खूप जास्त कार्बन डायऑक्साईड काय होत असेल रिमूव्ह आउट असेल. कार्बन डायऑक्साईड आपल्यासाठी घातक आहे. ठीक आहे. एकदम जास्त जर तयार झाला तर तो आपल्यासाठी घातक आहे. त्याच्यामुळे जर लाईम तयार करायची असेल तर कार्बन डायऑक्साईड जो म्हणजे तिथे तयार होतो आहे तर तो कसा कमी प्रमाणात तयार होतो म्हणते. त्याच्यामुळे लाईम कॉन्क्रीट कसं आहे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. ठीक आहे पोर्टलँड सिमेंट पेक्षा. आता लाईम कॉन्क्रीटचा यूज कुठे कुठे होतो आहे लाईम कॉन्क्रीटचा यूज होतो आहे. लाईम कॉन्क्रीट कॅन बी यूज फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टेम्पररी स्ट्रक्चर. ठीक आहे. एखादं तात्पुरतं स्ट्रक्चर जर बनवायचं असेल किंवा एखादं अनइम्पॉर्टंट स्ट्रक्चर असेल जिथं जास्त काही असं इम्पॉर्टंट वर्क नाही आहे तर त्या ठिकाणी आपण काय करतो आहे याचा यूज करतो आहे. ठीक आहे. द स्ट्रक्चर विच आर बिल्ड फॉर द एज ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ परमनंट स्ट्रक्चर. जर परमनंट स्ट्रक्चर कन्सिडर केले टनेल म्हणजे कोणतं होतं जसं तुमची रेल्वे ज्या बोगद्यातनं वगैरे जातं ना त्याला टनेल म्हणतं. ठीक आहे. ब्रिजेस आहे आपला एखादा पूल बनवायचा असेल एखादी रिटेनिंग वॉल बनवायची असेल. रिटेनिंग वॉल म्हणजे काय एखादा ब्रिज आहे आणि ब्रिजला जी ऑब्झर्व केलं असेल तर दोन साईडला जे कनेक्शन राहतं तिथली जी अशी आडवी वॉल राहतं ना ज्याच्यावरून तुम्ही एखाद्या रस्त्यावरून खाली उतरू शकता तर त्याला म्हणतात रिटेनिंग वॉल. ठीक आहे. किंवा डॅम आहे तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो या लाईम कॉन्क्रीटचा यूज करतोय. इट हॅज अ लो थर्मल कंडक्टिव्ह यूज फॉर फ्लोरिंग ऍट द ग्राउंड लेवल. ठीक आहे. आपण फ्लोरिंग साठी सुद्धा आपण काय करू शकतो लाईम कॉन्क्रीटचा यूज करू शकतो. लाईम कॉन्क्रीट मिक्स विथ द इन्सुलेटिंग मटेरियल लाईक लाईट
लाईट वेट क्ले और प्युमिक्स इज यूज फॉर द फ्लोरिंग पर्पज. ठीक आहे. त्यानंतर मेशनरी बिफोर द 20th सेंचुरी. ठीक आहे. मेशनरी वर्क म्हणजे विटांचं, जसं भिंत वगैरे बनवली. मी तुम्हाला आता रोमन स्ट्रक्चर दाखवलं एक कन्स्ट्रक्शन. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे की ऍज अ मोर्टारच्या जागी, ठीक आहे, तिथे काय केलेलं आहे, लाईम मोर्टार यूज केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इट इज ऍडजस्ट वेल वेन इट कमिंग विथ द कॉन्टॅक्ट एनी सरफेस ड्यू टू फ्लेक्झिबिलिटी अँड हेन्स फॉर्म अ गुड बॉटम बेस अँड द अप्पर बेस कन्स्ट्रक्शन अँड अ सिमेंट बेस. ठीक आहे. तर याचा आपण बेसमेंट मध्ये सुद्धा यूज करू शकतोय लाईम कॉन्क्रीटचा. त्यानंतर एखादं फाउंडेशन असेल, फाउंडेशन लोड बिअरिंग घराचं, ठीक आहे, लोड बिअरिंग जर वॉल असेल एखादी, जिथं काय आहे, कॉलम नाही आहे, बीम नाही आहे, डायरेक्ट काय आहे तुमचं वॉल लोड कुठं कुठं जात आहे, तुमच्या जमिनीमध्ये डिरेक्टली फाउंडेशन मध्ये जात आहे. तर त्या ठिकाणी आपण जर फाउंडेशनचा बेस बनवायचा असेल तर त्या ठिकाणी आपण लाईम कॉन्क्रीटचा यूज करू शकतोय. ठीक आहे. तर आता हे झाले लाईम कॉन्क्रीट सिलिंग. बघा या फिगर मध्ये बघू शकता, हे जे सिलिंग केलेलं आहे तर इथं लाईम कॉन्क्रीटचा हा सिलिंग बनवलेला आहे. जे स्लॅब बनवलेला आहे हा लाईम कॉन्क्रीटचा बनवलेला आहे. ठीक आहे. आता जसं सिमेंट आलं तेव्हापासून आपण सिमेंटच्या मागे लागलो आहे. आपण लाईमचा आता यूज नाही करत. लाईम कॉन्क्रीट फ्लोरिंग जे आहे, खालचा जो पूर्ण सरफेस आहे तो कशाचा बनवलेला आहे, तर लाईम कॉन्क्रीटचाही बनवलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर ठीक आहे, यूज ऑफ लाईम बिकम्स द ऑब्सोलेट ओव्हर द टाइम ड्यू टू द इनकन्सिस्टंट क्वालिटी. ठीक आहे. आता पहिले सिमेंट नव्हतं त्याच्यामुळे लाईम यूज करायचे. जसं सिमेंट आलं तसं आपण सिमेंटकडे वळलो. आपण लाईमचा फार कमी यूज करतो आहे. बरं, कोणाला काही डिफिकल्टी आहे? स्नेहा, सचिन? नाही ठीक आहे. नाही मॅम. एकदा सिलेबस बघाल, पेज नंबर 3 बघाल ना. उद्याला मी पेज नंबर 3 वरचा एक नाही मॅम. हो 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 म्हटलं उद्याला प्लास्टर अँड पॉइंटिंग घेणार आहे आपण. तर पेज नंबर 3 बघाल. 3 मधला जो पोर्शन आहे पेज नंबर 3 आणि 4 वरचा, तर ते उद्याला आपण कंटिन्यू करूया 10 ला. ठीक आहे. ठीक आहे. लिव्ह करू शकता. चला, थँक्यू दोघांना पण. मॅम तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्या- हा हा बोल ना. मॅम हा बोल ना. मला जर पर्सनली मेसेज टाकायचा असेल तर तुमचा नंबरच नाही आहे मॅम माझ्याकडे. बरं ठीक आहे ना, मी तुला एक हायचा मेसेज करून देईन. ठीक आहे, एक हायचा मेसेज टाकते मी हो हो तुला. ठीक तुला आहे. काही अडचण असली तर विचारू शकते तू. ठीक आहे. हो हा ठीक आहे. हो थँक्यू. ठीक आहे.